नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 जुलै 2023ची प्रश्नपत्रिका आपण विचारात घेत आहोत। प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित जे प्रश्न उपलब्ध आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात, ते प्रश्न आपण सोडवणार आहोत। प्रश्न 4 आपण सोडवणार आहोत। यापूर्वीचे प्रश्न प्रकरण पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं, 4थं सोडून यावरील सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत। वर्ग समीकरणावरचा प्रश्न 4 गुणांचा आहे। एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? ते वर्ग समीकरण प्रथम काय आहे पहा। एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। या ठिकाणी अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज 5 दिली आहे आणि त्याच्या घनांची बेरीज अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर या ठिकाणी 35 दिलेलं आहे। 35 ओके। त्यामुळे अल्फा अधिक बीटाची किंमत आहेच। अल्फा गुणिले बीटाची किंमत काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रिया करायची आहे। अल्फा अधिक बीटा कंसाचा घनच विस्तार वापरायचा। अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा। अल्फा अधिक बीटा कंसाचा घन 5 दिलेला अल्फा अधिक बीटा त्याचा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन 35 दिलेला आहे अधिक 3 गुणिले अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा 5 दिलेला आहे। 5 चा घन 125, 35 अधिक 5 त्रिक 15 अल्फा बीटा 125 म्हणून वजा 35, 125 वजा 35 बरोबर 15 अल्फा बीटा। 5 5 गेले 0, 12 मधून 3 गेले 9 बरोबर 15 अल्फा बीटा। अल्फा बीटा बरोबर हे 15 अल्फा बीटाला गुणले ते 90ला भागिले, त्यामुळे अल्फा गुणले बीटा बरोबर 15 सक्क 90, म्हणून ते समीकरण काय आहे आपण घेतलेलं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा दिले 5, 5x अधिक अल्फा गुणिले बीटा साय बरोबर 0 असं ते वर्ग समीकरण आहे। सोपं आहे। 4 गुणांचं अल्फा अधिक बीटा दिलेला आहे 5, पण हे महत्त्वाचं आहे। एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा बीटा हे स्वरूप आहे त्याचं। कदाचित चुकून मध्ये अधिक कराल, शेवटी वजा कराल, हे चुकीचं ठरेल। ओके। पुढला प्रश्न आहे 4 गुणांचा अंकगणिती श्रेणीवरचा। अंकगणिती श्रेणीच्या पिव्या पदांची पी पट आणि क्व्या पदांच्या क्यू पटीबरोबर असेल। पिव्या पदाची पी पट ही क्व्या पदाच्या क्यू पटीबरोबर असेल तर त्यांचे पी अधिक क्यू पद 0 असते हे दाखवा आणि पी आणि क्यू समान नाहीत। या ठिकाणी दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद बरोबर ए, सामान्य फरक डी घेतला तर पी गुणिले टी पी बरोबर क्यू गुणिले टी क्यू, क्व्या पदाची क्यू पट आणि पिव्या पदाची पी पट क्व्या पदाच्या क्यू पटी बरोबर आहे। ओके। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टी पी बरोबर ए अधिक पी वजा 1 गुणिले डी, टी क्यू बरोबर ए अधिक क्यू वजा 1 गुणिले डी। ओके। हे दिलेलं आहे
यामध्ये किंमत घातली आपण पी हे दिलेलं आहे पी कंसात टी पी आहे ए अधिक पी वजा 1 गुणिले डी बरोबर क्यू कंसात ए अधिक क्यू वजा 1 चौकट कंस पूर्ण. ओके. या ठिकाणी उजवी बाजू मागे घ्यायची म्हणून पी कंसात ए अधिक पी वजा 1 गुणिले डी वजा क्यू कंसात ए अधिक क्यू वजा 1 बरोबर 0. ओके. ए न पी ला गुणायचे ए पी अधिक पी न आत पी कंसात पी वजा 1 गुणिले डी वजा क्यू न आत ए ला ए क्यू अधिक दुसरे वजा चिन्ह होणार ह्या बाहेरच्या वजामुळं वजा क्यू कंसात क्यू वजा 1 गुणिले डी बरोबर 0. इथं डी आहे क्यू कंसात ए अधिक क्यू वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी आहे. तर या ठिकाणी सुद्धा हा क्यू न एला गुंताना ए क्यू आणि वजा क्यू न कंस क्यू वजा 1 गुणिले डीला गुंताना क्यू कंसात क्यू वजा 1 गुणिले डी बरोबर 0. ए पी आणि ए क्यू जवळ घ्यायचे म्हणून ए पी वजा ए क्यू अधिक पी कंसात पी वजा 1 गुणिले डी वजा क्यू कंसात क्यू वजा 1 गुणिले डी बरोबर 0. या दोघातून ए सामायिक काढला म्हणून ए कंसात पी वजा क्यू अधिक पी गुणिले पी पी वर्ग वजा पी 1 के पी गुणिले डी वजा क्यू गुणिले क्यू क्यू वर्ग अधिक क्यू या ठिकाणी पी गुणिले पी पी वर्ग वजा पी गुणिले बाहेर डी आणि या ठिकाणी वजा क्यू गुणिले क्यू क्यू वर्ग वजा हा क्यू तसाच वजा बाहेर आहे वजा क्यू वर्ग वजा क्यू इथं पी वर्ग वजा पी इथं बाहेर डी आहे तसं वजा हा आहे बाहेर वजा येतो आत क्यू वर्ग वजा क्यू गुणिले डी बरोबर 0. या ठिकाणी ए कंसात पी वजा क्यू तसंच पुढं इथला डी आणि हा डी सामायिक काढतोय डी कंसात पी वर्ग वजा पी वजा क्यू वर्ग वजा अधिक क्यू. ओके बरोबर 0. या ठिकाणी म्हणून ए कंसात पी वजा क्यू अधिक डी कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग हे पद जवळ घेतोय पी वर्ग वजा क्यू वर्ग आणि वजा पी अधिक क्यू बरोबर 0. या ठिकाणी ए कंसात पी वजा क्यू तसंच अधिक डी कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग म्हणजे पहिल्या कंसात पी वजा क्यू चौकट आहे बाहेर डी पी वजा क्यू दुसऱ्या कंसात पी अधिक क्यू वजा सामायिक करतो दोघातून वजा पी वजा क्यू चौकट कंस पूर्ण बरोबर 0. ह्या दोघातून वजा चिन्ह सामायिक काढलेलं आहे. या ठिकाणी म्हणून ए कंसात यम वजा एन अधिक डी कंसात इथला यम वजा एन आणि हा यम वजा एन सामायिक काढला. यम वजा एन आतमध्ये हा यम अधिक एन आणि तो वजा येतं 1 याला गुणले 1 आहे वजा 1. ओके चौकट कंस पूर्ण. यम वजा एन हा ए पुढे घेतला हा यम वजा एन इथला आणि इथला यम वजा एन सामायिक काढतोय इथं काढलेला आहे त्यामुळे आ ए पुढे गेला यम वजा एन सामायिक काढला ना ए अधिक डी कंसात यम अधिक एन वजा 1 चौकट कंस पूर्ण बरोबर 0. परंतु इथं सॉरी या ठिकाणी हा जो भाग आहे एमच्या ऐवजी पी आणि एनच्या ऐवजी क्यू घेणं गरजेचं आहे. लिहिलेलं आहे इथं ए कंसात पी वजा क्यू अधिक डी चौकट कंसात गोल कंसात पी वजा क्यू पी अधिक क्यू पी वजा क्यू
या ठिकाणी हा पी वजा क्यू, इथला पी वजा क्यू, इथला पी वजा क्यू आणि इथला पी वजा क्यू सामायिक काढतोया, त्यामुळं हा ए पुढे गेला. पी वजा क्यू कंसात या ठिकाणी ए अधिक डी कंसात पी अधिक क्यू आणि इथं पी वजा क्यू बाहेर काढलेला आहे सामायिक, त्यामुळे याला गुणिले 1 आहे, त्यामुळे वजा 1 चौकोट कंस पूर्ण. ओके. परंतु पी वजा क्यू शून्य नाही. मग पी वजा क्यू शून्य नाही, अटीमध्ये ना पी आणि क्यू समान नाही, म्हणजे पी वजा क्यू शून्य नाही. मग शून्य काय असणार आहे? मग ए अधिक डी कंसात पी अधिक क्यू वजा 1 बरोबर शून्य असणार. म्हणून श्रेणीचे पी अधिक क्यूवे पद टी पी अधिक क्यू बरोबर ए अधिक पी अधिक क्यू वजा 1 गुणिले डी. हे दुसरं आपण म्हणूया. 1 व 2 वरून आपल्याला 1 मध्ये ए अधिक डी कंसात पी अधिक क्यू वजा 1 बरोबर 0 म्हणजे हे 0 आहे, म्हणजे टी पी अधिक क्यू किंवा केवळ फक्त पी अधिक क्यू हे पद 0 आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न थोडी काळजी घेऊन सोडवा. या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. 3 गुणांचा असतो, 2 असतात. त्यातला अभ्यासक्रमावरचा झालेल्या पोर्शनवरती प्रथम सत्रासाठी खाली दिलेल्या प्रवाहाकृतीचे निरीक्षण करून सोडवा. 3x वजा y बरोबर 7 आणि x अधिक 4y बरोबर 11 डी dx आणि dy किमती काढा. हे पहिलं. हे दुसरं. डी काढताना केवळ मूल्यात x आणि y चे सगुणक. पहिल्या समीकरणासाठी 3 वजा 1 आडव्या रांगेत लिहायचं. दुसऱ्या समीकरणासाठी 1 आणि 4, त्यामुळं 3 गुणिले 4चा गुणाकार बरोबर चिन्ह. 3 गुणिले 4च्या गुणाकारातून वजा कंसात वजा 1 गुणिले 1 हा गुणाकार वजा करायचा. 3 चौक 12 वजा वजा अधिक 1 12 ने 13 हा डी मिळाला. हा डी. त्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचं सांगितलं आहे. डी एक्स काढताना स्थिर पद व्हायचा सगुणक 7 वजा 1 11 4 7 वजा 1 11 आणि 4 7 गुणिले 4 वजा कंसात वजा 1 गुणिले 11 7 चौक 28 वजा वजा अधिक 11 1 11 28 न 11 39 हा आमचा डी एक्स मिळाला. त्यानंतर डी वाय काढायचं आहे. डी वाय म्हणजे एक सगुणक स्थिर पद 3 7 1 11 3 7 1 11 3 7 1 11 3 गुणिले 11 वजा 7 गुणिले 1 11 33 वजा 7 33मधनं 7 गेले 26 उरले. हा डी वाय. नंतर आपल्याला डी एक्सची किंमत काढायची. डी एक्सची किंमत काढली, डीची किंमत काढली, डी वायची किंमत एक्सची किंमत काढायची सांगितल्या. डी एक्स भागिले डी एक्सची किंमत डी एक्स भागिले डी. डी एक्स आहे 39, डी आहे 13, एक्स बरोबर 13 की 39, वाय बरोबर डी वाय भागिले डी. डी वाय 26 भागिले डी 13 13 दुने 26, त्यामुळे उकल एक्स वाय बरोबर या ठिकाणी 3 आणि 2. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.